नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार वर्ल्डमध्ये. मारुती अरेनामध्ये कुठली तरी प्रीमियम गाडी देईल हे एक्सपेक्टेड नव्हतं आणि विक्टोरीज देईल हे तर नव्हतंच, कारण ऑलरेडी ग्रँड विटारा त्यांनी नेक्सामध्ये दिलेली आहे आणि तरी पण 10.5 लाखापासून ते 20 लाखापर्यंत म्हणजे बेस व्हेरियंट विक्टोरीजचं 10.5 लाखापासून स्टार्ट होतं आणि टॉप ऑफ द व्हेरियंट 20 लाखाला संपतं. त्यातही कंपनीने खूप सगळे चांगले ऑप्शन एक वेगळ्याच कम्फर्ट लेवलवर गाडी घेऊन गेलेले आहे आणि महत्त्वाचं काय पाहिजे त्या बजेटमध्ये, ज्या बजेटमध्ये तुम्हाला गाडी पाहिजे त्या बजेटमध्ये मिळणार आहे. कारण सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या कमी पैशात चांगल्या क्वालिटीच्या दिलेल्या आहेत. ही ना व्हेरियंट आहे ZXi व्हेरियंट ब्लॅक कलरचं. ह्या सगळ्या 3-4 व्हेरियंटमध्ये मला ही व्हेरियंट आवडलं आणि त्यातही ब्लॅक कलर होता, म्हणून मी हा व्हिडिओ करतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला व्हिडिओला स्टार्ट करू. कारबद्दल बोलू. ZXi व्हेरियंट आहे 13,57,000तच अवेलेबल होतं. बेस्ट प्राईस तुम्हाला कोठारी व्हील्समध्ये अवेलेबल होतील. रामवाडीला मी आहे, विनफास्टच्या एक्झॅक्टली ऑपोजिट शोरूमला आहे. ओके, आता बोलू कारबद्दल. स्टार्ट करूया लाईटपासनं. 13,57,000त एखादी कार जर स्टार्ट होत असेल आणि त्यात जर तुम्हाला प्रोजेक्टर लॅम्पचं सेटअप मिळतं आहे, LED सुद्धा तुम्हाला इंडिकेटर दिलेला आहे, तर अजून काय पाहिजे. फॉग लॅम्पसुद्धा दिलेले आहेत, म्हणजे फ्रंटला कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला दिसणार नाही, कारण कुठली कमी जाणवणार नाही. मारुतीच्या गाड्यांची एक चांगली गोष्ट काय असते का त्या मारुतीच्या गाड्या असतात का सर्व्हिस खूप सोयीस्कर असतं, स्पेअर पार्ट कुठले महाग नसतात आणि काही झिकझिक नसतं जे बाकीच्या गाड्यांमध्ये असतं. त्यातही असं प्रीमियम जेव्हा एखादं प्रॉडक्ट येते ना चांगल्या क्वालिटीचं किंवा चांगल्या गोष्टीचं समजलं जातं. खाली इथे फॉगलाईट दिलेला आहे, तो सुद्धा फॉग लॅम्पसुद्धा प्रोजेक्टरच दिलेला आहे. ब्लॅक कलरची गाडी आहे, त्यामुळे स्किड प्लेट वगैरे असेल ना, हे ब्लॅक ते तुम्हाला ब्लॅक दिसून पडणार नाही. पण दुसरा कलर जर घेतला तर तुम्हाला स्किड प्लेट ब्लॅक दिसूनच येईल. साईड प्रोफाईल आल्यानंतर ही जी क्लॅडिंग आहे ना, ही ब्लॅक कलरमध्ये तशी दिसणार नाही, पण गाडी खूपच अट्रॅक्टिव्ह आहे. बाकी डायमेन्शन जे आहे ना, ते तुमच्या स्क्रीनवर बघू शकता. ज्याचं बजेट फ्रान्सचं आहे किंवा जो 11-12 लाखापर्यंत जाऊ शकतो आणि विटाराला जाऊ शकत नाही, त्या लोकांसाठी बेस्ट होऊ शकतं, कारण त्या सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल होऊन जातात. CHचे टायर आहेत हे टायर आहेत 17 इंचचे 215/60 R17. बरं, हे अलॉय व्हील आहे. क्लॅडिंग तुम्ही बघू शकता. आता हलकेशा क्लॅडिंग डिफरन्स तुम्हाला दिसून येईल. ZXi व्हेरियंटमध्ये कुठला 360 डिग्री कॅमेरा नाही आहे. इंडिकेटर इथे दिलेला आहे. कीलेस एंट्री आहे, त्यामुळे तुम्हाला हा एक चांगला फायदा आहे. क्लॅडिंग वगैरे तुम्ही बघू शकता. क्वार्टर पॅनल ग्लासची साईजसुद्धा चांगली आहे, म्हणजे ओव्हरऑल स्पेस किंवा एक क्लॉस्ट्रोफोबिक फील होतं बसल्यानंतर. व्हिजिबिलिटीसाठी सुद्धा हे चांगलं आहे. बरं, आता रिअरला आलोय. रिअरला सुद्धा ह्या रेंजमध्ये, ह्या प्राईस रेंजमध्ये तुम्हाला फक्त LED लाईटच दिलेले आहे. म्हणजे हा एक प्रीमियमच समजा. इथे प्रॉपर लाईटचं सेक्शन दिलेलं आहे. इंडिकेटर तुम्ही बघू शकता, हे सुद्धा LED दिलेलं आहे. हायब्रिड व्हेरियंटबद्दल आपण बोलतो. या CNG सुद्धा ऑप्शन येतं. विक्टोरीजचा लोगो, इथे सुझुकीचा लोगो तुम्हाला दिलेला आहे. खाली 4 पार्किंग सेन्सर दिलेले आहे आणि डिफॉगर, वायपर, वॉशर. ZXi व्हेरियंटमध्ये ह्या सगळ्याच गोष्टी अवेलेबल होतात. ZXi किंवा ZXi प्लसमध्ये डिफरन्स जर बघायला गेलं तर फक्त तुम्हाला सनरूफचा डिफरन्स आहे. बाकी सगळे फीचर वगैरे सारखेच दिलेले आहे. इथे कॅमेरासुद्धा दिलेला आहे आणि बूट ओपन करतोय मी. टच करा आणि बूटचं जे गेट आहे ते ओपन होईल. इथे स्ट्रॉंग हायब्रिड असल्यामुळं, माइल्ड हायब्रिड असल्यामुळं इथे स्पेस थोडी कमी झालेली आहे, पण ठीकठाक स्पेस तुम्हाला अवेलेबल होऊन जाते. 60-40चे स्प्लिट सीट दिलेली आहे. रात्री ॲक्सेस करायला कॅबिन लाईट दिलेला आहे, जो तुम्हाला मॅन्युअली स्टार्ट करायला लागतो. इथे सुद्धा चार्जिंग सॉकेटचा ऑप्शन दिलेला आहे. बरं, याला बंद करायचं असेल, बटन दाबा आणि रिलॅक्समध्ये बंद करा. खूपच प्रीमियम फीचर आहे. पहिल्यांदा हे फीचर कंपनीने दिलेलं आहे, म्हणजे या सेगमेंटमध्ये मारुतीच्या सर्व लाईनअपमध्ये हे बेस्ट फीचर आहे आत्तापर्यंतचं जे कंपनीने इंट्रोड्यूस केलेलं आहे. रिअर डोर ओपन केलं आहे. इथे ब्लॅक कलरचे सगळे अपॉस्टी दिलेले आहे. स्टिचिंग व्हाईट कलरच्या. प्रीमियमसाठी एक पॅनलसुद्धा दिलेलं आहे आणि ॲक्च्युली प्रीमियम गाडी आहे. ग्रँड विटारासोबत कंपेअर करायला गेलं ना तर याचे फीचर जास्त तुम्हाला प्रीमियम दिसतील आणि जाणवतील सुद्धा. चला बोलूया बाकी गोष्टींबद्दल. इथे फॅब्रिक अपॉस्टीज दिलेली आहे. सिटिंग कम्फर्ट दाखवतो. पहिल्यांदा गाडी बघतोय आपण, त्यामुळे तुम्हाला पूर्ण एक्सपिरियन्ससुद्धा करतो नेमकं कसं आहे कम्फर्ट. ही सीटनं मी खूप पुढे नेऊन ठेवलेली आहे, पण जेव्हा ही सीट मागे घेतो मी तेव्हा ठीकठाक जागा माझ्यासाठी अवेलेबल राहते. 5 फूट 9 इंच माझी हाईट आहे, 9+ आहे. त्यामुळं इथे हेडरेस्टसुद्धा चांगला दिलेला आहे. मला असा कुठला त्रास जाणवत नाही आहे. इथे 3 लोकं नक्कीच बसतील, पण ठीकठाक बसतील, कारण 3 लोकं बसल्यानंतर शोल्डर लेवल जर असेल, म्हणजे माझ्यासारखे लार्ज किंवा एक्सेल असतील तर खूप कमी जागा आहे. त्यामुळे इथे एक छोटंसं बाळ आणि 3 लोकं बसू शकतात. इथे सी टाईपचं चार्जिंग सॉकेट दिलेलं आहे. AC वेंट दिलेलं आहे.
इथे पॉकेट दिलेलं आहे. बाकी स्पेस चांगली वाटते. इथे लाईटसुद्धा दिलेलं आहे. इथे ॲडजस्टेबल हेडरेस्ट दिलेलं आहे. तुम्हाला इथे सीट बेल्ट अवेलेबल होतात. मागच्या लोकांना पण सुद्धा लावणं आवश्यक आहे आणि त्याचं कनेक्शन इथून दिलेलं आहे. हे केलं कंपनीने मॅनेज. दिसायला थोडं वियर्ड दिसतं, पण केलं कंपनीने मॅनेज इथून सीट बेल्टसाठी. ठीक आहे. इथे हँडलसुद्धा दिलेलं आहे. बाकी ॲक्सेसरीजच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर तुम्ही इथे फॅब्रिक अपॉस्ट्री लेदर अपॉस्ट्री लावू शकता आणि मारुती सुझुकीचं ॲक्सेसरीज डिपार्टमेंटसुद्धा चांगलं आहे. बरं, हे ग्लास जे आहे ना, हे टिंटेड आहे. टिंटेड आहे म्हणजे त्याला ऑलरेडी फिल्म लावलेली आहे. त्यामुळे तुम्हाला तो जो हीटचा इश्यू आहे ना, तो नक्कीच होणार नाही. यावर तो तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. आणि जे काही हे आता आहे हे गव्हर्नमेंट ऑथोरायझर्स आहे. कीलेस एंट्री आहे. एंट्री केल्यानंतर 4 विंडोचे पॉवर कंट्रोल, बाकी सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहे. मी तुम्हाला म्हणतोय ना, जसं तुम्ही ही गाडी बघाल, एकदा ग्रँड विटारा बघून या आणि एकदा ही बघा यायला. ठीक आहे. नेक्साच्या शोरूमला जावा, तिथे बघा, ही गाडी बघा. यू विल एंड अप बाईंग धिस कार, कारण याच्या फीचर, कम्फर्ट ॲक्च्युली ग्रँड विटारापेक्षा पण चांगला आहे. ऑटोमॅटिक व्हेरियंटबद्दल बोलतोय आपण. स्टार्ट स्टॉप इंजिनचं ऑप्शन आहे, ट्रॅक्शन कंट्रोलचं ऑप्शन, PWR डोअर ऑफचं ऑप्शनसुद्धा दिलेलं आहे. आणि एवढ्या पुढे घेऊन ठेवली होती मी ही सीट. ठीक आहे. याला मागे करतो आणि चला बसू. मारुती सुझुकीच्या गाड्यांमध्ये बसल्यानंतर सर्वांनाच असं वाटतं की इंटेरियर सारखंच आहे, पण व्हिक्टोरियसमध्ये बसल्यानंतर नाही, कारण याचं इंटेरियर ॲक्च्युली चेंज झालेलं आहे. टॉप ऑफ द व्हेरियंटमध्ये टेलिस्कोपिकचं ऑप्शन मिळेल. टिल्ट ॲडजस्टेडचं स्टेरिंगचं ऑप्शन इथे दिलेलं आहे. टेलिस्कोपिक इथे नाही आहे, पण टॉप ऑफ द व्हेरियंटला आहे. पहिल्यांदा बरं वाटतंय की स्क्रीन थोडी वेगळी आहे आणि मोठी आहे. डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिलेलं आहे. बॅटरी ड्रेन आउट आहे, त्यामुळे मी तुम्हाला सगळं दाखवू शकणार नाही. पण डॅशबोर्ड बघू शकतो आपण. इथे ब्लॅक कलर आणि इथे प्लॅस्टिकच दिलेलं आहे, पण स्टिचिंग चांगलं दिलेलं आहे. हे हलकंसं लेदरसुद्धा दिसतंय. इथे गोल्डन सॉर्ट ऑफ याचे जे क्रीजेस दिलेले आहेत त्या दिलेल्या आहे. चांगला प्रीमियम फीचरसाठी किंवा एक चांगलं लुकसाठी. सगळे एसीचे कंट्रोल इथे दिलेले आहे. इथे तुम्हाला चार्जिंगचे ऑप्शन दिलेले आहे. वायरलेस आणि Android Auto, Apple CarPlayसुद्धा दिलेलं आहे. 12 व्होल्टचं नॉर्मल चार्जिंग सॉकेट, 8 टाईपचं चार्जिंग सॉकेट इथे दिलेलं आहे. ऑटोमॅटिक व्हेरियंटबद्दल बोलतोय आपण. आता ही माइल्ड हायब्रिडबद्दल बोलतोय आपण. माइल्ड हायब्रिड म्हणजे तुम्हाला इथे एक बॅटरी दिलेली आहे. जेव्हा तुम्ही कमी RPMवर गाडी चालवाल, तेव्हा तुम्हाला एक चांगला पुश मिळणार आहे आणि जी रिजनरेटिव्ह बॅटरी आहे ती तुम्हाला जास्त मायलेजसुद्धा देणार आहे. बरं, बाय द वे, ते आहे कमी रेंजवर, कमी RPMवर. ड्राय मोड दिलेले आहे. इथे कप होल्डर दिलेले आहे. आर्मरेस्टमध्ये तुम्हाला हलकीशी थोडी जागा दिलेली आहे. ठीक आहे. इथे सनरूफ वगैरेचं ऑप्शन नाही. SOS दिलेलं आहे. इथे ग्लास होल्डर खरंच लोकं यूज करतात की नाही, मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. खरंच आहे का युजफुल? मी माझ्या कारमध्ये नाही यूज करत. ओके, ऑटो डिमिंग IRVM दिलेलं आहे. हे बघून खूप बरं वाटलं. ठीक आहे. इथे तुम्हाला मिररसुद्धा दिलेला आहे आणि इथे तुम्हाला इथे पण मिरर दिलेला आहे. चला बोलूया ओव्हरऑल गाडीच्या स्पेसिफिकेशनबद्दल, प्राईसबद्दल आणि मेन म्हणजे इंजिनबद्दल. आता बोलू इंजिनबद्दल. आणि एकच इंजिन आहे जे सर्व जागी कंपनीने यूज केलेलं आहे. म्हणजे 1.5 लिटरचं स्ट्रॉंग हायब्रिडमधलं जे इंजिन आहे ते 141 BHPची पॉवर जनरेट करतं, 141 न्यूटन मीटरच्या टॉर्कसोबत. बरं, हेच इंजिन जेव्हा CNGमध्ये जातं तेव्हा 87 BHPची पॉवर, 121 न्यूटन मीटरचा टॉर्क. नॅचरली ॲस्पेक्टेड जे आहे 101 BHPची पॉवर, 139 न्यूटन मीटरचा टॉर्क. मायलेजच मायलेज, म्हणजे काही प्रॉब्लेमच नाही आहे. 26पर्यंत मायलेज क्लेम केलेला आहे स्ट्रॉंग हायब्रिडमध्ये. नॅचरली ॲस्पेक्टेडमध्ये तुम्ही गेलात आणि तिथे मायलेज बघितलं तर 21चा क्लेम केलेला आहे आणि CNGमध्ये तर 27चा मायलेज मिळतंच तुम्हाला. ठीक आहे. बाकी स्ट्रक्चर वगैरे जे आहे ते सेम टिपिकल मारुतीचं आहे, त्यामुळे तुम्हाला इथे कुठले चेंजेस मिळून जातील की सुटसुटीत इंजिन दिलेलं आहे फोक्सवॅगनसारखं, असं अजिबातच नाही आहे. पहिल्यांदा असं जाणवत आहे की कुठलीतरी स्ट्रॉंग गाडी आहे, कारण भारत एनकॅपमध्ये याला 5 स्टार रेटिंग मिळालेली आहे. त्यामुळे सेफ्टी तर आहे. आत्ता ॲटलीस्ट मारुती असं म्हणू शकते. हुंडाई जर सोडलं तर सगळ्या गाड्यांमध्ये 5 स्टार क्रॅश टेस्ट रेटिंग मिळालेली आहे इंडियाच्या. वर्नाला मिळाली होती, पण ती वर्नाचा प्लॅटफॉर्म नाही आहे, वर्ना गाडीला मिळालेली आहे. त्यामुळे हुंडाई एक अशी मात्र गाडी आहे ज्यांना 5 स्टार रेटिंग मिळालेली नाही आहे. बाकी 13,57,000 ही गाडी मला आवडली. यासाठी मला सनरूफ तसंही आवडत नाही. तुम्हाला आवडत असेल तर याच्यावरचं व्हेरियंट घेऊ शकता. फक्त सनरूफचाच फरक आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे 13,57,000 पाहिजे त्या गोष्टी, पाहिजे ते फीचर मिळून जातात. अलॉय व्हील दिलेले आहे, ब्लॅक कलर आहे, मला आवडला म्हणूनच मी ही गाडी प्रिफर केली शूटला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा.
व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. बरं ह्याचे सगळे व्हेरियंट मी कव्हर केलेले आहे. कंपॅरिझन व्हिडिओ पण केलेला आहे आणि याच्यासोबत ग्रँड विटाराला सुद्धा कंपेअर केलेलं आहे. बघा म्हणजे तुमचे काही प्रश्न असतील तर सॉल्व्ह होतील. बरं अजूनही काही प्रश्न असतील जर या व्हिडिओमध्ये कव्हर नाही झाले तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. मी रिप्लाय तर देतोच आणि कमेंट बॉक्स ओपन आहे. धन्यवाद.